आणि त्यानंतर आज मी त्याही दिवशी माझ्या त्या कासर्डेवासी जेव्हा तिथे होते ते आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात होतोच. आणि त्यानंतर आज कुटुंबाला भेटण्यासाठी मी इथे आलो होतो. या एकंदरीत घटनेच्या नंतर सखोल चौकशी तर निश्चित पद्धतीने होईल. ते अतिशय म्हणजे ती देरवणला शिकत होती आणि तिने डॉक्टरांवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने तिच्या वडिलांनी आणि सगळ्यांनी जो ऑपरेशन करण्याचा सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या बाबतीत वडिलांनी मला सगळ्या घटनाक्रम मला सांगितलेला आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस यंत्रणेशी आणि आरोग्य यंत्रणेच्या बरोबर मी चर्चा करीनच. अशा पद्धतीच्या घटना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडता कामा नये हाच माझा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न असेल. पण महत्त्वाची बाब हे मला आपल्या माध्यमातून इथे स्पष्ट करायची आहे की कोणीही, कारण का मी पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या संपर्कात मी स्वतः होतो, कोणीही खंडणी मागितली नाही. म्हणजे मुळात अशा पद्धतीची जी अशा पद्धतीचा गैरसमज जो पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे की कोणी खंडणी मागितली. तिचे वडील आणि तिचे पूर्ण कुटुंब गरीब कुटुंब आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी दिवसरात्र मेहनत करतात, म्हणून त्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करा एवढीच भूमिका तेव्हा या सगळ्या माझ्या ह्या कासर्डेवासियांची होती. आणि म्हणून खंडणी मागण्याचा तर विषय राहत नाही. म्हणून कोणीही या पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे काही लोक असतात, जसं बोललो तर आपण एका सडक्या आंब्यामुळे पुरी पेटी खराब होते. म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण काही आचारसंहिता पाळणं हे अतिशय गरजेचं आहे. बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या प्रमाणे जे नियमावली ठरवून दिलेली आहे, मग दरांच्या बाबतीमध्ये असो किंवा अन्य आचारसंहिते किंवा काही नियम कायदे जे ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाने कारभार करावा अशी अपेक्षा असते. पण नेहमीच काय ते सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाही अशा काही निदर्शनात आलेल्या आहेत. मी स्वतः ह्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची, आदरणीय आरोग्य मंत्र्यांची सगळ्यांची मी चर्चा करणार आहे. कारण का आमच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि इथली आरोग्य व्यवस्था सक्षम झाली पाहिजे.